TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। पुणे शहरात पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना सेरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज बेंझ गाडीखाली चिरडून एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। केदार चव्हाण वय वर्ष 41 याचा मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचं नाव आहे। कार चालक नंदू अर्जुन ढवळे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीवरून जात होते। त्यावेळी अचानक केदार चव्हाण यांची दुचाकी रस्त्यावर घसरली आणि ते रस्त्यावर पडले। त्याचवेळी मागून आलेली मर्सिडीज बेंझ कार केदार चव्हाण यांच्या अंगावर गेली आणि त्या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। त्यानंतर केदार चव्हाण यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। कार चालक आरोपी नंदू ढवळे याला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं एरवडा पोलिसांनी सांगितलंय। आपल्या भागातील महत्त्वाच्या